वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण यांना काही नाही झालं पाहिजे। लवकरच मी पण किल्लेदारांची सून होणार आहे। ही घातल्यासारखं माझ्या झोळीत घालणार असशील ना चाव्या, तर मला अजिबात नकोय। मला तुमच्याबद्दल बोलायचंच नाहीये, मला जानकीबद्दल बोलायचंय। जिच्यामुळे आपल्या दोघांमध्ये अंतर पडलं, जिच्यामुळे तुझा नवरा तुझ्यापासून दुरावला, त्याच मुलीविषयी तुला अजून काहीतरी बोलायचंय हे ऐकून आश्चर्य वाटतं मला। बाबा आता तुम्हाला आश्चर्य वाटतंय, पण मला जे सांगायचंय ते ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल। तिच्याबद्दल जे धक्के बसायचे होते ते सगळे बसून झालेत, काही ऐकायचं नाही मला तिच्याबद्दल। नाही बाबा, मला जे सांगायचंय ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आणि मी आपण दोघांनीही खूप मोठी चूक केली आहे। म्हणजे काय म्हणायचंय तुला? बाबा घडलेल्या प्रकरणात जानकीचा काहीच दोष नाहीये। दोष जर कोणाचा असला ना तर तो आर्यनचा आहे। बाबा आर्यनने हे सगळं मुद्दाम घडवून आणले। अरे तेरे मस्त मस्त दोन नैन। शेठ गळ्यात डोरलं बांधून मग काय करायचं ते करा तुम्हाला। काय तर मला लगीन करायला भाग पाडते का काय? मग वाईट काय त्यात? अहो आज तर कमरेला चाव्या लावून फिरायची प्रॅक्टिस पण केलीये मी चांगली तासभर। म्हणजे नेमकं काय केलं तू? काय नाही, कमरेला चाव्या लावून फिरत होते नुसती खोलीत। मग काय जानकीताई आली आणि चाव्या घेऊन गेली। यश तर आहे ना, आपलं नशीबच फुटके। चाव्या हातात आल्या आल्या असं वाटेपर्यंत जातात त्या। अहो म्हणून तर म्हणते लगीन करा माझ्याशी मग बघा चमत्कार। अहो ज्या घाटचं पाणी जानकीने पिलंय ना, मी पण त्याच घाटावर मोठी झालीये। पण तुझं गाव पल्याडचं घाट एक कसा दोघींचा? अहो एकाच नदीच्या काठावर नाहीत का दोन्ही गावं? ते जाऊ देत, तुम्ही काय करायचं ठरवले ते सांगा आधी। आता मी काय ठरवणार? गप राहायचं आणि दादाचं वाटोळ कसं होतं ते पाहत राहायचं। ह्या प्रकरणामध्ये दादा संपणार आहे नक्कीच। हे खरंय म्हणा, पण अहो मी आज काय ऐकलंय ते ऐका आधी। काय? अहो मोठ्या साहेबांना मारायची सुपारी दिली कुणीतरी। आत कुठं? आता ठरवा लवकर काय करायचंय ते आणि तसं करा। येते मी। म्हणजे माझं काम ह्यो जो कोण आहे तो सोपच करायला निघालाय। कर बाबा कर, लवकर काम करून टाक। म्हातारी सकट समध्यासनी घरातनं बाहेर काढतो की नाही बघ। अजय जानकी कुठे? का रे बाबा? माफी मागायची मला तिची। आजपर्यंत खूप वाईट वागलो मी तिच्याशी। तिच्या अंगावर हात उचलला आणि गेल्या काही दिवसांमध्ये तर इतका वाईट वागलोय की परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही मला। कुठे ती? रमावतीला गेली नवसाईच्या दर्शनाला। अरे नरसिंहा, नवसाईनी सुबुद्धी दिली बघ तुला। नाही आतेबाई, नवसाईनं नाही, अमृतानं माझे डोळे उघडलेत। कोणाच ठाऊक कुठली झापडं लावून फिरत होतो मी। मला जानकीला भेटावंच लागेल। अरे दर्शन घेऊन लगेच निघणार आहे ती। आज नाही तरी अगदी उद्यापर्यंत नक्की पोहोचेल बघ। मला माफ करेल ना ती आतेबाई? मी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊच कसा शकलो आतेबाई?
खूप मोठी चूक झाली माझी, खूप मोठी चूक. नरसिंहा, अरे चुका सगळ्यांच्याच हातनं होतात. साधी माणसं आहोत रे आपण, परमेश्वर नाही आहोत. पण योग्य वेळी चूक कबूल करणं आणि ज्याला आपल्यामुळे त्रास झालाय त्याची माफी मागणं, याला खूप मोठं मन लागतं बरं बाळा, खूप मोठं मन लागतं. बरं झालं, बरं झालं तू दादाशी बोललीस, त्याला सगळं सांगून टाकलंस. खरंच एका प्रकारे बरंच झालं हे. पण काय अमृता, दादा कितीही नाही म्हणू, कितीही प्रयत्न करो, पण जोपर्यंत जानकीची पुण्याई त्याच्या पाठीमागे नाही ना, तोपर्यंत त्याला यश नाही. मी, जानकी, त्यावेळेला आम्ही ओरडून घसा फोडून त्याला खरं काय आहे ते सांगायचा प्रयत्न करत होतो. त्याच्या डोक्यातच शिरत नव्हतं तेव्हा. तुम्ही कोणी कितीही सांगितलं असतात ना, तरी त्यांना ते नसतंच पटलं. आणि तेच काय, त्यांच्या जागी कोणीही असतं तरी हेच घडलं असतं. खरं आहे तुझं म्हणणं. आता तुझंच बघ ना, तुला तरी कुठे पटलं होतं तेव्हा. खरं म्हणजे मम्माने सुद्धा जेव्हा मला सांगितलं तेव्हा सुरुवातीला माझा विश्वास नाहीच बसला. जाऊ दे, आता कोणाच्या मनात काही गैरसमज नाहीत ना, हे महत्वाचं. आणि गैरसमज निर्माण होऊही नये. फार त्रास होतो रे त्याचा सगळ्यांनाच. कसं आहे माहितीये ना अमृता, ह्या अशा गोष्टी एकमेकांशी त्या त्या वेळेला बोलून टाकाव्यात. एकदा बोलून टाकलं ना, म्हणजे मग गैरसमज होत नाहीत. बाबांचं आणि जानकीचं आयुष्य आता पुन्हा सुरळीत व्हायला हवं रे. खरं तर हा असा विचार आई वडील मुलांच्या बाबतीत करतात. इथे उलट आहे. मुलीला वाटतंय आपल्या आई वडिलांचं आयुष्य सुरळीत व्हायला हवं. तसं नाही रे काका. माझ्या संसाराचं तर वाटोळं झालंच आहे. आता हे तर कोणाच्या संसाराला नजर नको लागायला, इतकंच वाटतं. खूप मोठी झालीस तू बाळा. नको इतक्या लवकर मोठी होऊस. लहानच राहा. काय काळज्या करायच्या आहेत, आम्ही आहोत ना. आम्ही करू काय त्या काळज्या. तू नको काळजी करू बाळा. जानकीचा फोन का लागत नाहीये? अरे पण फोनवर कशाला, प्रत्यक्ष भेटेल तेव्हाच माफी मागणार तिची. नाही आतेबाई, असं पहिल्यांदाच झालं असेल की माफी मागणाऱ्याला माफी मागण्याची इतकी घाई झाली. तुझं हे रूप बघून नरसिंहा बाकीच्यांचं माहित नाही मला, पण मी मात्र आनंदाने वेडी झालीये बघ. अरे दादा, हा तुम्ही परशो, अमृतानं जानकी आणि आर्यन प्रकरणाबद्दल मला सगळं काही सांगितलंय. असं असताना सुद्धा
जानकी विषयी नको नको ते माझ्या मनात का भरवलंस तू? दादा काय बोलतो काय तू? आत्याबाई समोर मला खोटं पाडतोय? तू स्वतः सांगितलं की नाही मला जानकी आणि आर्यांच्या लफड्याची चौकशी करायला? परशू गजगाळा काढू नको आत्याबाई. या प्रकरणामध्ये माझी काय बी चूक नाही. मी शेवटपर्यंत सांगत होतो दादाला की जानकी वहिनी तशा नाही, चांगली बाई आहे ती. ज्या पद्धतीने तू त्यावेळी माझ्यापर्यंत बातम्या पोहोचवल्यास त्यावरून काय काय घडलं तुला चांगलंच माहिती आहे. माहितीये की. मग आता घडलेलं समज सांगून टाकू काय आत्याबाईला? चल निघेतून. जात म्हणणार रे तू? शीतेवानी पवित्र वहिनी माझी, तिच्याबद्दल संशय घेताना थोडा बी विचार केला नाहीस रे तू? आणि मी काय लाख वाईट गोष्टी सांगत रे वहिनींबद्दल. तू विचार करायला पाहिजे की नाही? एवढा मोठा राजकारणी हुशार माणूस तू. काय रे? परशू तू जा इथून. बरोबर आहे. जो तुम्हाला जायलाच सांगतोय. जात तू. नरसिंहा, कर्तृत्वाने मोठी झालेली माणसं हलक्या कानाची असतात असं म्हणतात. खोटं नाही आहे ते. तुला खूप खूप बदलायला पाहिजे. बराच बदल झालाय आत्याबाई. फक्त जानकीची माफी मागून मला नव्याने सुरुवात करायची. हॅलो. काय झालं नरसिंहा? काय रे? अरे असं गप्प का झालास एकदम? नरसिंहा काय झालंय? आत्याबाई, जानकी आणि गण्याच्या गाडीला अपघात झालाय. आत्या दादा कुठे दोघं जण गडबडीत काय झालंय काय? अरे जानकी आणि गणेश ज्या गाडीतनं रमावतीला गेले होते ना, त्या गाडीला अपघात झालाय. माझ्या पापांची शिक्षा परमेश्वर मला कशी देणार आहे खरंच कळत नाही मला. नरसिंहा दादा तू एकटा नको जाऊस. मी जातो बरोबर त्याच्या वाटेत. चल. जानकी अगं गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता ना? हो पण मी आणि गण्या गाडीमध्ये नव्हतो.
गाडी रस्त्यात बंद पडली म्हणून आम्ही एसटीने गेलो गावाला. मग ऍक्सिडेंट कधी झाला? ड्रायव्हर काका गाडी रस्त्याच्या कडेला घेत असताना अपघात झाला. त्यांना लागलंय थोडं आणि गाडीची खूप मोडतोड झाली आहे. अगं माणूस महत्वाचा बाई. गाड्या काय 10 उभ्या आहेत की दारात? आणि गणेश कुठे आहे? गण्या तिकडेच राहिलाय गावाला. मला फोन आला म्हणून मी लगेच निघून आले. प्रसाद, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. चुकले. जमलं तर माफ करा. जानकी, माझी माफी मागतेस आणि माझं उत्तर न ऐकताच जातेस. हो, मला खूप त्रास होतो तुझ्या वागण्याचा. आजपर्यंत नेहमी तुझा त्रास होत आलाय, तुझ्या वागण्याचा, बोलण्याचा. का जानकी, का अशी वागतेस तू? का इतकी चांगली वागतेस तू जानकी? अशी बघू नकोस माझ्याकडे. नजर खाली घे तुझी. आणि खबरदार, तुझी चुकी नसताना पुन्हा माझी माफी मागितलीस तर मला माफ कर जानकी. मी चुकलोय. म्हणजे नेहमीच चुकत आलोय. एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून, माणूस म्हणून तर खूप खूप चुका केल्यात मी. असं का बोलताय तुम्ही? असं काही नाहीये. मी नाही वागणार असं परत. आणि संशय सुद्धा नाही घेणार कधीच. पण माफ कर मला. मी काय तुम्हाला माफ करू? मी तुमच्यावर रागवलेलेच नाहीये. खूप भोळी आहेस तू जानकी. किती भोळी आहेस. तुला नाही माहित जानकी, तुला त्रास व्हावा
म्हणून काय काय केलंय मी फक्त तुला त्रास व्हावा म्हणून. मला माफ कर जानकी, चुकलो मी. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेणं सोन्याचं माझं कुंकू रोज पूजित